तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज दिनांक 30 जानेवारी. तूर बाजार भाव हे कसे काय राहतील व त्याची पुढील वाटचाल ही कशी काय राहणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर काल दिनांक 29 जानेवारी ला तुरीचे बाजारभाव हे आपल्याला सर्वसाधारणपणे 8,000 ते 8,200 पर्यंत पाहायला मिळाले. काही ठिकाणी उच्चांकी दर हा 9,000 पर्यंत सुद्धा गेला, परंतु जो सर्वसाधारण दर आहे तो 8,000 पर्यंतच राहिला. मग आता या भावामध्ये वाढ होणार की भाव खाली येणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर यावर्षी खूप जणांचं असं म्हणणं होतं की तुरीची लागवड ही कमी आहे, त्यामुळे किंवा उत्पन्न सुद्धा कमी आहे असं खूप जणांचं म्हणणं होतं. परंतु लागवड काहीच प्रमाणात कमी नाही आहे. लागवड ही खूप प्रमाणात आहे, परंतु उत्पन्नात थोडीफार घट आहे. त्यामुळे आपल्याला सध्या हा जो बाजारभाव पाहायला मिळत आहे हा खूप चांगला पाहायला मिळत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी विक्री करावी. व दुसरं कारण म्हणजे जो नाफेडचा जो खरेदीचा निर्णय तो आल्याने आपल्याला हा बाजारभाव मिळालेला आहे व पुढे सुद्धा आपल्याला एका प्रकारे दरवर्षीपेक्षा चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा बाजारामध्ये आवक वाढणार आहे, सध्या आवक खूप कमी आहे, प्रचंड प्रमाणात तूर आणखी यायची बाकी आहे, तेव्हा हा बाजारभाव आपल्याला खाली येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण विक्रीचा निर्णय घेऊ शकता. आणि ज्यांना आणखी सुद्धा अपेक्षा आहे त्यांनी कृपा करून एकदा तरी आपले आत्मचिंतन करावे की बाजारभाव वाढणार आहे की नाही. कारण सध्या तरी अशी शक्यता पाहायला मिळत नाही. नाफेड आपला माल घेणारच आहे, नोंदणी आपण करायलाच हवी. परंतु जास्त आशेवर न बसता सध्या मिळणारा दर हा खूप चांगला आहे व पुढे असा दर टिकून राहण्याची शक्यता खूप कमी आहे. जसे हाल कापसाचे झाले तसेच हे तुरीचे सुद्धा होऊ शकतात. पुढे चालून जेव्हा नाफेड आपली खरेदी बंद करेल तेव्हा आपल्याला तुरीच्या बाजारभावामध्ये सुद्धा अशाच प्रकारे एक कमतरता भासेल. त्यामुळे योग्य तो विक्रीचा निर्णय आपण घेऊ शकता व आपला जो जास्तीत जास्त भाव मिळण्याचा प्रयत्न आहे तो सध्या आपण करू शकता. धन्यवाद.